नमस्कार मित्रांनो, मराठी स्विंग ट्रेडिंगच्या या चॅनलवर तुमचं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आज मी 2 ब्रेकआउट स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर ते स्टॉक तुम्ही येणाऱ्या 10 ते 15 दिवसासाठी ट्रॅक करू शकताय किंवा तुमच्या वॉचलिस्टला ठेवून तुमचं ॲनालिसिस करून तुम्ही त्याच्यात ट्रेड हे करू शकताय. तर वेळ न घालवता आपण चालू करूया स्टॉक बघाय. मी पहिला स्टॉक निवडला तो आहे बनारस बीड्स म्हणून. तर हा एक ब्रेकआउट स्टॉक आहे. तर बरेच दिवस झालं याच्यामध्ये ट्रेंड लाईन्स सपोर्ट घेतोय हा स्टॉक. इथं बघितलं तर तुम्ही ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेता. इथे एकदा घेतलाय, इथे एकदा घेतलाय आणि इथे एकदा घेतलाय. तर हा ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत असताना स्टॉक एक कन्सोलिडेशनमध्ये पण बघा. कंटिन्यू तो एक रेजिस्टन्स आहे 153चा रेजिस्टन्स तो ब्रेक करू शकणं झाला. तर आज त्यानं काय केलं, ह्या कॅन्डलचा ब्रेकआउट दिला आहे, ह्या 153चा ब्रेकआउट दिलेला आहे या स्टॉकनं. आणि ब्रेकआउट देत असताना त्यानं व्हॉल्यूम पण एक चांगला दिलेला आहे. इथं बघितलं पाठीमागच्या दिवसापासून बरेच दिवस झाले तर व्हॉल्यूमच नाही अजिबात, पूर्णपणे ड्राय व्हॉल्यूम आहे ह्याच्यात, 1-1.5 महिना झाला. तर आज यानं चांगल्या व्हॉल्यूम सकट ब्रेकआउट दिलेला आहे. 120चा ज्यावेळी स्टॉकनं 120ची रेंज ब्रेक केल्या, त्याच्यानंतर एक शार्पली कॅन्डल बनलेले आहे विकली आणि त्याच्यानंतर स्टॉक पूर्णपणे ऑक्टोबरपासून कन्सोलिडेशनमध्ये आहे. तुम्ही बघितलं तर दिसेल इथं 153चा ब्रेकआउट दिलेला आहे मस्तपैकी इथं व्हॉल्यूम बरोबर, आणि व्हॉल्यूम पण याच्यात थोडा इन्क्रीज व्हायला लागला आहे तर स्विंगसाठी. आणि त्याचबरोबर इथं सपोर्ट पण घेतलेला आहे स्टॉकनं, तुम्हाला दिसेल इथं सपोर्ट घेत ब्रेक केलेला आहे. त्यामुळे तर उद्या काय करू शकतो याच्यामध्ये, ज्यावेळी स्टॉक हा ही रेंज ब्रेक करेल 170ची, तर तुमचा स्टॉप लॉस असेल तो खाली असेल आणि जो टार्गेट असेल म्हणजे तुमची एंट्री प्राईस राहील ते 170चं एंट्री प्राईस आहे. जर तुमचा एस एल राहील तो 140चा राहील. 140चा तुमचा एस एल आणि जो टार्गेट आपलं पहिलं राहणार आहे ते 200चं पहिलं टार्गेट आहे आपलं. आणि हा स्टॉक बघितलं तर कंटिन्यू एक ऑल टाईम हायचा ब्रेकआउट आहे. प्रिव्हियसली याला वरती रेजिस्टन्स नाही, त्यामुळे 200चं पहिलं आपण टार्गेट घेतलेलं आहे. कारण तर याच्यात चांगली मुवमेंट येईल. पहिलं टार्गेट आहे आपलं 200 रुपयेचा. त्यामुळे हा स्टॉक एक आपण पिक केलेला आहे. तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे की हे वॉचला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी हा ब्रेक करेल 170, त्यावेळी तुम्ही घेऊ शकताय. मग तुमचा एस एल राहील तो 140चा एस एल आहे. दुसरा आपण स्टॉक निवडला आहे, तर तो स्टॉक आहे इलेक्ट्रॉन इंजिनिअरिंग कंपनी म्हणून आहे. याचा एक मस्तपैकी ब्रेकआउट आलेला आहे बघा. तर ह्याला पहिल्यांदा विकली टाईम फ्रेमला बघूया. हा पण स्टॉक एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतोय कंटिन्यू बघितलं तर एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट बनतो इथं. इथं एकदा ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला आहे, इथं एकदा घेतला आहे मार्चमध्ये आणि पुन्हा एकदा इथं नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये स्टॉकने एक सपोर्ट घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की तर आता डेली टाईम फ्रेमला बघायचं आपल्याला की काय केलेलं आहे ना. डेली टाईम फ्रेमला बघत असताना इथं बघा एक कन्सोलिडेशनमध्ये पण स्टॉक आहे. पूर्णपणे एक रेंजमध्ये स्टॉक आहे आणि त्यांना काय केलं की आज रेंज ब्रेक केलेला आहे. हा रेंज ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्याबरोबर व्हॉल्यूम पण इथं वाढलेलं दिसतोय तुम्हाला. तर उद्याच्याला तुम्हाला काय करायचं आहे की, आणि इथं बघितलं तर तुम्हाला डबल बॉटम पण दिसेल बघा. डबल बॉटम पण एक बनलेला दिसतो इथं आणि डबल बॉटमचा ब्रेकआउट झाला आहे इथं. तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळी स्टॉक हा ह्या आजच्या कॅन्डलचा आहे ब्रेक करेल, त्यावेळी तुम्हाला एंट्री घ्यायची आहे ह्याच्यात. सिम्पली 726 ते 27च्या दरम्यान तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आणि जे पहिलं टार्गेट असेल ते तुमचं पहिलं टार्गेट असेल ते 780चं तुमचं पहिलं टार्गेट आहे. बरोबर 780चा जो एस एल तुमचा असेल तो 700चा एस एल आपण ठेवला आहे. सॉरी 785चा एस एल राहिला मग या कॅन्डलचा लो. आणि जे सेकंड टार्गेट असेल ते तुमचं सेकंड टार्गेट आहे ते 721चं राहील तुमचं सेकंड टार्गेट. असं आहे. तर उद्या काय करायचं आहे तुम्हाला की ह्याच्यात एंट्री घेताना 726च्या 27च्या वरती, आणि जर बाय चान्स स्टॉक जर तुम्हाला अजून थोडा खाली भेटला म्हणजे 700च्या जवळ भेटला तरी तुम्ही याच्यात एंट्री घेऊ शकता. एकदम तुम्हाला थोडा कमी येतं आणि कारण तर ह्याचा फंडामेंटल पण चांगला आहे आणि ह्याचे प्रॉफिट पण चांगले आलेले आहेत. त्यामुळे हा स्टॉक जरी खाली भेटला तरी घेऊ शकताय, काही हरकत नाही. तर तुम्हाला कसे वाटले स्टॉक मला ॲनालिसिस करून सांगा आणि कमेंटमध्ये पण सांगा मला. तर थँक्यू सो मच.